जर या 5 कंपन्यांचे शेअर जर तुमच्याकडे असतील तर तुम्हाला डिव्हिडंडचा फायदा हा घेता येईल। तर 5 डिव्हिडंड देणाऱ्या कंपन्या पुढील 5 दिवसामध्ये, तर सगळ्यात पहिल्या कंपनीचं नाव आहे एंजल वन लिमिटेड, 11 रुपयांचा डिव्हिडंड देणारे डिव्हिडंड टाईप आहे इंटरिम डिव्हिडंड। त्याचबरोबर त्याची एक्स डेट आहे 21/1/2025, म्हणजे एक्स डेट ही असते की एक्स डेटच्या अगोदर जर तुमच्या डिमॅट अकाउंटवरती जर शेअर असतील तर तुम्हाला त्याचा फायदा घेता येईल। नंबर 2 कंपनीचं नाव आहे हॅवेल्स इंडिया लिमिटेड। हॅवेल्स इंडिया लिमिटेड 4 रुपयांचा इंटरिम डिव्हिडंड देणार आहे, त्याची एक डेट आहे 22/1/2025। नंबर 3 तिसरा नंबरचा शेअर आहे विप्रो लिमिटेड। विप्रो लिमिटेड हा 6 रुपयांचा इंटरिम डिव्हिडंड देणार आहे, त्याची एक डेट आहे 28/1/2025। त्याचबरोबर मास्टेक लिमिटेड 7 रुपयांचा डिव्हिडंड देणार आहे। तर याच प्रकारे छान छान आणि महत्त्वाचे पॉवरफुल व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। आणि याच्या पुढच्या पार्टमध्ये आपण पाहणार आहेत की उद्या रिझल्ट आहेत 2, कोण आहे लार्सन अँड टुब्रो फायनान्स आहे, याचा एक रिझल्ट येणार आहे उद्या। त्याचबरोबर जम्मू अँड काश्मीर बँक याचा पण रिझल्ट येणार आहे। त्याचबरोबर आजच्याला जर तुम्ही पाहिलं मार्केट ग्रीनमध्ये होतं, बँक निफ्टी आज सगळ्यात टॉप होती, वरती होती। त्याच्या मागचं कारण असं होतं की कोटक बँक जी आहे, कोटक बँक रॉकेट बनलं होतं 9.5% त्याच्यामध्ये आज तेज आलेली आहे। तर याच्या मागचं कारण हेच आहे की Q3 रिझल्ट जे येतं ते Q3 मध्ये चांगला परफॉर्मन्स केलेला आहे, त्याचा रेव्हेन्यू राईज झालेला आहे 14% इयर ऑन इयर। त्याचबरोबर त्याचा नेट प्रॉफिट 10% इयर ऑन इयर वाढलेला आहे, याचा हा परिणाम आहे। त्याचबरोबर विप्रोमध्ये जर पाहिलं तरी पण 6.5% ते जे आपल्याला पाहायला भेटली। तर याच्या मागचं पण कारण हेच आहे की Q3चा रिझल्ट चांगला आलेला आहे, राईज झालेला आहे 0.5% इयर ऑन इयर। त्याचबरोबर प्रॉफिटमध्ये वाढ झालेली आहे 24.5%, 24.5% इयर ऑन इयर। त्याचप्रकारे त्याचबरोबर जी 22 तारीख होणार आहे, येणारी 1-2 दिवसानंतर 22 जानेवारी ही तारीख खूप महत्त्वाची असणार आहे, कारण याच्यामध्ये टॉप फंडामेंटली स्ट्रॉंग शेअर तुम्ही बघा याचे काय आहे रिझल्ट लागणार आहेत, म्हणजे रिझल्ट आहेत Q3 रिझल्ट। नंबर 1 आहे HDFC बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर, त्याचबरोबर पिडिलाइट इंडस्ट्री, भारत पेट्रोलियम आणि पॉलीकॅब याचे Q3 रिझल्ट लागणार आहेत। त्यामुळं या शेअरवरती नक्की नजर ठेवा, जर पोर्टफोलिओमध्ये असतील तर नक्की या शेअरच्या अपडेटमध्ये राहा। याच प्रकारे चांगले चांगले व्हिडिओ पाहण्यासाठी आणि काहीतरी नॉलेजेबल माहिती घेण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। आणि जरी पण काही तुमचा प्रश्न असेल कोणत्या शेअरविषयी काही विषयी, तुम्ही नक्की कमेंटमध्ये विचारा, त्याचं उत्तर मी लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करेन। ठीक आहे, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार।